राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन, राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने महाराष्ट्र राज्य सेलचे सरचिटणीस कामगार युनियन यांचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय सोमनाथप्पा शिंदे व सामाजिक कार्यकर्त्या सौ ललिताताई सोमनाथ शिंदे यांच्या वतीने लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा येथील शाळेतील गरजू 50 विद्यार्थी व विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आले। यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींना संपूर्ण शालेय साहित्य, शालेय गणवेश, बूट, दप्तर, छत्री, 1 डझन वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, इतर सेट आदी साहित्य यांचे वाटप माननीय प्रशांतदादा जगताप, पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। प्रथमतः दीप प्रज्वलन करून प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार माननीय सोमनाथप्पा शिंदे व सौ ललिताताई सोमनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ नीलम गोरे मॅडम तसेच प्रस्तावना सौ अनिता शिंदे, बाळासाहेब लोकरे सर, श्रीमती सोनी मॅडम यांनी केले। तसेच या सर्व कार्यक्रमाचे नियोजन आदर्श ग्रंथपाल तानाजी कांबळे सर यांनी केले। या कार्यक्रमाचे आभार संतोष चितोळे सर यांनी मानले। यावेळी संदेश गोफणे, सौ छाया कामथे, सौ सुरेखा चितोळे, सौ रेश्मा माने, सौ लता कदम, राजेंद्र भोसले इतर शिक्षकांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। लोणकर माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ शिंदे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले। या कार्यक्रमाचे हे 15वे वर्ष आहे। कोणत्याही गरजू विद्यार्थिनीचे शालेय शिक्षण परिस्थिती अभावी अर्धवट राहू नये यासाठी हा उपक्रम राबवत असल्याची माहिती माननीय सोमनाथप्पा शिंदे यांनी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने आणि राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने लोणकर माध्यमिक विद्यालय मुंढवा येथील गरजू शालेय विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचं वाटपाचा आज या कार्यक्रमाचं 15वं वर्ष आहे। हा कार्यक्रम करण्याचा हेतू असा असतो की ज्या शाळेत मी शिकलो, ज्या गावात शिकलो त्या शाळेतील विद्यार्थी त्यांच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी या शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचं वाटप दरवर्षी आम्ही करत असतो। संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांच्या मदतीने हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही घेत असतो। या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवर पाहुण्यांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप, पूजाताई कोदरे, या कार्यक्रमाला सकाळ पेपरचे वरिष्ठ उपसंपादक संजय नवले सर आलते। माझे सर्व सहकारी मित्रांचे या कार्यक्रमाला आल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम असाच इथून पुढे आपल्या या भागात मुंढवा केशवनगर भागातील विद्यार्थ्यांसाठी इथून पुढे सतत चालू राहील अशी ग्वाही देतो। थांबतो। धन्यवाद। माननीय प्रशांतदादा जगताप व आलेल्या मान्यवरांनी सोमनाथप्पांच्या या उपक्रमाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रमुख मान्यवर माननीय प्रशांतदादा जगताप, पुणे शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, पूजाताई कोदरे माजी नगरसेविका, बाळासाहेब वाघ अप्पर कामगार आयुक्त पुणे, राजू शेठ अग्रवाल डायरेक्टर युनियर प्रॉपर्टीज, जयदीप बडदे पुणे जिल्हा अध्यक्ष, दिलीप ठाकूर डायरेक्टर ठाकूर डेव्हलपर्स, संजय नवले वरिष्ठ उपसंपादक सकाळ पेपर, अनिलजी अपनावे पुणे कॅन्टोन्मेंट बँक संचालक, संदीपदादा कोदरे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक, समीर भैया कोदरे, नितीन पाटील सर कामगार सेलचे पुणे शहर अध्यक्ष, बाबा घोलप संघटनेचे पुणे शहर सचिव, सोमनाथ गायकवाड, श्रद्धा जाधव, माऊली मोरे, सचिन गलांडे, स्वप्नील थोरात, नारायण भुजबळ, रवींद्र गायकवाड, विजय कोदरे, शिंदे सर, विजय शिकरे, सोमनाथ गायकवाड, शिवाजी गायकवाड, वसंतराव शिंदे, बाळासाहेब शिंदे, अक्षय शिंदे, नितीन शेठ तांबे, युवा उद्योजक आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते। सोमनाथप्पा शिंदे यांनी आयोजित आजच्या कार्यक्रमात उपस्थित असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका, आमचे ज्येष्ठ सहकारी माननीय संदीपदादा कोदरे, समीरदादा कोदरे, माझ्या भगिनी आणि या भागाच्या माजी नगरसेविका सौ पूजाताई कोदरे, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर उपस्थित मंडळी भगिनींनो आणि माझ्या बालमित्रांनो, संघटनेचे माझे सहकारी सोमनाथप्पा शिंदे त्यांच्या सौभाग्यवती यांनी आज इथं शालेय विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचं म्हणजे त्या ठिकाणी बॅग्स असेल, नोटबुक्स असतील, त्याचबरोबर शूज असेल, या सगळ्या वस्तूंचं वाटप आमच्या हस्ते ठेवलेलं आहे। मी सर्वप्रथम संघटनेच्या वतीने, मुंढवाकरांच्या वतीने, घनस्थरकरांच्या वतीने सोमनाथप्पा शिंदे आणि त्यांच्या सौभाग्यवतींचा मनापासून आभार मानतो की खूप चांगल्या कार्यक्रमात तुम्ही आम्हाला आणि या सगळ्यांना बोलवलं। वास्तविक पाहता आजही शैक्षणिकदृष्ट्या खूप सारा मोठा वर्ग
हा वेगवेगळ्या मदतीवर अवलंबून असतो. सरकार म्हणून जी यंत्रणा आहे ती एका ठराविक मर्यादेपुरते कामकाज करते. काही ठिकाणी सरकार मतं बघून किंवा आपल्याला जिंकण्याकरता कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे समाजाची मदत घेता येईल त्या प्रकारच्या लोकप्रिय योजना राबवतो, त्या प्रकारे पैसे वाटप करतं. पण जे विद्यार्थी घडले पाहिजेत, जे विद्यार्थी उद्या महाराष्ट्राचं देशाचं भवितव्य घडवू शकतात, त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या संदर्भामध्ये आजही आपण मागे आहोत. आज कदाचित विद्यार्थ्यांचं तुमचं विद्यार्थिनींचं वय नाही त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येणार नाही, पण भारताची कमाई 100 रुपये जर असेल तर 100 रुपयाचे फक्त 2.5 रुपये हे शिक्षणावर खर्च केले जातात आणि 97.5 रुपये जे वेगवेगळ्या म्हणजे पगार असेल, पेन्शन असेल, रस्ते चांगले करणे किंवा बाकीच्या गोष्टी करण्याचा विषय असेल त्याहीपेक्षा 100 रुपये साधारण 30 रुपये हे फक्त मतं मिळवण्याकरता म्हणजे आमचे खासदार निवडून देण्याकरता, आमदार निवडून देण्याकरता, एखाद्या लोकप्रिय योजना करायच्या, एखादी पेन्शन योजना चालू करायची आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मतपत्रात पाडून घ्यायचे अशा प्रकारचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे जर ज्या देशात आजही 100 रुपयाचे फक्त 2.5 रुपये हे शिक्षणावर खर्च केले जातात त्याचा अर्थ शिक्षण किती सिरियसली घेतलं जातं याचा सगळ्यांनीच साकारल्याने विचार करायला पाहिजे. आम्ही सुद्धा राजकारणातील समाजकारणातील मंडळी आहोत. आमच्या सरकारने या संदर्भात खूप पोटतिडीक वाटते, पण शेवटी ती माणसं तिथं सिस्टीममध्ये असली पाहिजेत आणि सिस्टीममध्ये वेगळी माणसं असली की अशा प्रकारचे चुकीचे उद्योग होतात. आजचा आकडा हा नुसता महाराष्ट्राला नाही तर देशाला हादरून सोडणार आहे. म्हणजे UPSCचा निकाल आता लागला, तुम्हाला UPSC मध्ये फार लक्षात येणार नाही, पण ज्याच्यातून कलेक्टर पास होतात, ज्याच्यातून पोलीस कमिशनर पास होतात, ज्याच्यातून फॉरेस्ट विभागाचे IFS अधिकारी त्या ठिकाणी पास होतात किंवा इन्कम टॅक्सचे कमिशनर ज्याच्यातून पास आउट होतात त्याचा निकाल लागला आणि 2550 मुलं आणि मुली पास आउट झाली सांगितलं. त्या 2550 ते 1450 फक्त बिहार राज्यातले आणि 1100 हे बाकीच्या उर्वरित 25 राज्यात. आपले 26 राज्य आहेत, 26 पैकी एका बिहारमध्ये 1450 मुलं आणि मुली IAS, IPS, IRS, IFS झाले आणि उर्वरित 1100 हे बाकीच्या 25 राज्यातून आले. बिहारमधील मुलं आणि मुली पास आउट होतात त्याचा मला आनंद आहे, मला काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही. पण जे बिहारला गेले त्यांच्या लक्षात येईल की नेमकं काय आहे. मी बिहारला 4 ते 5 वेळा जाऊन आलो. बिहारच्या एअरपोर्टवरून बाहेर पडल्यानंतर पूजाताई 1-2 किलोमीटर गेल्यानंतर मॅडम रस्ता चांगला मिळणं मुश्किल आहे. बिहारमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या खिशात पैसे आहेत आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये तुम्हाला जेवायची इच्छा आहे तर त्या बिहारच्या पटना या जशी आपली राजधानी मुंबई आहे महाराष्ट्राची तशी त्यांची पटना आहे. तर पटनामध्ये एखादं चांगलं स्वादिष्ट रेस्टॉरंट हॉटेल सापडणे मुश्किल आहे. त्या राज्यातली 1450 मुलं IAS आणि IPS होतात. याचं क्रेडिट ह्या त्या मुलांच्या इच्छाशक्ती दिलं पाहिजे, सरकारी यंत्रणेला नाही. मग इथं चांगली यंत्रणा आहे, इथं खूप चांगला फास्ट नेट मिळतं ज्याच्यातून चांगला अभ्यास केला पाहिजे, पण अभ्यास करण्याच्या ऐवजी बाकीच्या गोष्टी घडतात. इथं खूप चांगल्या स्कूल्स आहेत, त्यांचे चांगल्या बिल्डिंग्स आहेत किंवा मॅक्सिमम शाळेमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या दिल्या जातात, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी विनामूल्य दिल्या जातात. खूप चांगल्या पद्धतीचे उच्च दर्जाचं चांगलं शिक्षण देणारे शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक आहेत आणि तसं असताना सुद्धा या राज्यातली 100 ते 125 मुलंच फक्त पास आउट होतात IAS IPS मध्ये आणि तिकडं मात्र 1450 होतात. या सगळ्या गोष्टी अंतर्भूत करायला लावणार. त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी होत असताना आपली मुलं मुली जी वर्षभर वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये अडकतात, ज्याच्यामध्ये मी आज कोणतरी आर्टिकल वाचलं ज्याच्यामध्ये आपल्याकडं ढोल पथक वाजवण्यासाठी 2 महिने रियाज चालतो आणि पालक अलीकडच्या काळामध्ये मॅक्सिमम त्या पथकांमध्ये मुलं मुलीला पडत डोक्यात काही नसतं. पुढे किती मुलं पुढे दरवर्षी 2 महिने ढोल वाजवून ताशा वाजवून काय शिकणार, पुढे काय प्रगती. फक्त आमची मुलं मुली त्या ठिकाणी ते वाजवतात त्याचा आनंद मिळतो. त्याच्यापेक्षा ती मुलं आणि त्या मुली किंवा उद्याच्या त्या तरुण तरुणी IAS IPS कशा होतील, इथं एकदम बेटर इन्फ्रास्ट्रक्चर असून सुद्धा आपण का कमी पडतोय याचा विचार पालकांनी करायचा आहे. विद्यार्थ्यांचं ते वय नाहीये करण्याचं, पण विद्यार्थ्यांना ते संस्कार आपण दिले पाहिजेत. शिक्षक शिक्षिका मुख्याध्यापक शाळा कॉलेजेस आणि सरकार नावाची जी यंत्रणा आहे त्यांनी नक्की करायला पाहिजे. तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नाव जे पूर्वीच्या काळामध्ये या राज्यात या देशात आणि विश्वामध्ये सुद्धा खूप आदराने घेतलं जायचं किंवा खूप क्रमांक 1ला आपण असायचो तो क्रमांक आपण नक्की पटकावू. तुमच्या सगळ्या या मुलामुलींमध्ये ती क्षमता होती आहे आणि उद्या सुद्धा असेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही. कारण शिक्षक वर्ग आपल्याकडे खूप चांगला आहे. तर उद्याच्या काळात त्या दिशेने सुद्धा वाटचाल करत असताना आपण त्या दिशेचा अभ्यास करून तशा प्रकारे मार्गक्रमण करा अशा प्रकारची विनंती तशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे
कामगार सेलचे प्रदेश चिटणीस आमचे परमस्नेही सोमनाथ आप्पा शिंदे, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका आमच्या भगिनी पूजाताई कोदरे, आमचे बंधू संदीप दादा कोदरे, समीर भैया कोदरे, याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, लोणकर माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांना, शालेय शिक्षण हा ज्ञानार्जन करण्याच्या प्रवासातला प्राथमिक टप्पा आहे आणि ह्या प्राथमिक टप्प्यामध्ये योग्य ते साधन सामग्री जर उपलब्ध झाली तर शालेय शिक्षण घेताना आपल्याला त्याच्यासाठी निश्चित मदत होते, फायदा होतो। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोमनाथ आप्पा शिंदेंनी जो आजचा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो। भविष्य काळात सुद्धा त्यांनी असे उपक्रम राबवावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आज आपण आजूबाजूला जर बघितलं, समाजामध्ये लग्न समारंभ होत असेल तर 3-3, 4-4 जेवणावळी निघतात, कुणाचा वाढदिवस वगैरे असेल तर चौकात फ्लेक्स लागले जातात, लाखोनी त्याच्यावर अनावश्यक खर्च केला जातो। तर हा अनावश्यक खर्च टाळून अशा पद्धतीचे विधायक उपक्रम भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात कशा पद्धतीने घेता येईल याची सर्वांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। बालमित्रांनो, आजचं युग अतिशय स्पर्धेचं युग आहे हे तुम्ही जाणताच। या स्पर्धेचा समुद्र जर तुम्हाला पार करायचा असेल तर शिक्षणाची नौका तुमची मजबूत असणं गरजेचं आहे। एखादी इमारत जर बांधायची असेल तर त्याचा पाया आपण भक्कम घेतो का, तर ऊन, वारा, पाऊस याच्यापासून त्या इमारतीचं रक्षण व्हावं। त्याच पद्धतीने आता तुम्ही जे काही शिक्षण घेतात हे शालेय शिक्षण हा शिक्षण रूपी इमारतीचा पाया आहे। त्याच्यामुळं आताचं जे तुम्ही शिक्षण घेताय ते मन लावून घ्या, पुढच्या काळात त्याचा तुम्हाला निश्चित उपयोग होणार आहे। हे करत असताना आजूबाजूला जे काही घटना घडतात, आता तुम्ही जर बघितलं तर एखादी सरकारी नोकरीसाठी जर जाहिरात निघाली, पोलीस भरतीची जाहिरात असेल, महापालिकेत कर्मचारी भरतीची जाहिरात असेल तर तुम्ही बघता की 400-500 जागांची ती जाहिरात असते, पण त्या जाहिरातीसाठी 2 ते 3 लाख उमेदवारांचे अर्ज आलेले असतात। बघा बरं का, जागा असतात 500 पण उमेदवारांची अर्जांची संख्या असते लाखोच्या घरात। तर तुम्ही बघताय की ही एक खुर्ची आहे जी की तुम्हाला नोकरीसाठी मिळवायची आहे, त्या खुर्चीच्या भोवती 200-300 जणांचा गराडा पडलेला असतो। आणि हे करत असताना आपलं जर नाणं खणखणीत असेल तर त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार तुम्हाला असतो। तर आता नाणं खणखणीत असणं म्हणजे काय, तर आपल्या खिशात नाणं घेऊन फिरायचं असा त्याचा अर्थ शब्दाचा घेऊ नका। नाणं खणखणीत असणं म्हणजे काय की त्या 200 जणांमध्ये आपलं काहीतरी वेगळं पण दिसलं पाहिजे तर त्या खुर्चीवर आपण बसू शकतो। मग हे काय कसं साध्य करायचं, तर तुम्हाला इतर ज्या काही ॲडिशनल ऍक्टिव्हिटी आहेत, विविध जी काही कौशल्य आहेत ते तुम्ही आत्मसात करणं ही काळाची गरज आहे। संगणकाची ओळख करून घेणं गरजेचं आहे। लॅपटॉप तुम्हाला चांगल्या पद्धतीने चालवता आला पाहिजे। पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही इच्छुक असाल तर तुमचं फिजिकल फिटनेस चांगलं असलं पाहिजे। आजूबाजूचं काय घडतंय याच्यासाठी तुम्हाला जनरल नॉलेज असणं गरजेचं आहे। स्पर्धा परीक्षेत तुम्ही जर भाग घेणार असेल तर अवांतर गोष्टींचं वाचन हे तुम्हाला गरजेचं आहे। रोज नियमित 10 मिनिटं तरी वर्तमानपत्र वाचत जावा। आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या शहरामध्ये काय घडतंय, आपल्या राज्यामध्ये काय घडतंय, परदेशात काय घडतंय याचं जुजबी ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं आहे।
रशिया आणि युक्रेन यांचं वर्षभर युद्ध चालू आहे. त्या युद्धामागची कारणं तुम्हाला माहिती पाहिजेत. इस्रायलने इराणवर हल्ला केला. हल्ला करण्याचं कारण काय माहिती तुम्हाला थोडं जाणून घेणं गरजेचं आहे. आपले भूमिपुत्र अवकाशात गेलेले आहेत. ते अवकाशात राहून 8 दिवस काय काम करणार आहेत, कशाचा अभ्यास करणार आहे, हे अभ्यासा व्यतिरिक्त तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. हे करत असताना सोशल मीडियाचा वापर पण तुम्ही करणं गरजेचं आहे. याचा अर्थ मोबाईल घ्या आणि तासनतास मोबाईल चालत बसा असा त्याचा अर्थ होत नाही. काळाच्या प्रभावाबरोबर राहण्यासाठी तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटी येणं गरजेचं आहे. फेसबुक म्हणजे काय, इंस्टाग्राम म्हणजे काय, व्हॉट्सअप कसं बघायचं, कसं चालवायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. परंतु जुजबी बघा बरं का, नाही तर मग तुम्ही घरी जाऊन म्हणताल की बाबा शाळेत आज प्रमुख पाहुणे आलते, त्यांनी असं असं आम्हाला सांगितलंय आणि तास तास तुम्ही जर मोबाईल घेऊन बसला तर हे चुकीचं आहे. काळाच्या प्रवाहाबरोबर राहण्यासाठी सर्व तंत्रज्ञान, सर्व ऍक्टिव्हिटी तुम्हाला येणं गरजेचं आहे. यासाठी तुमच्यात ॲडिशनल ऍक्टिव्हिटी निर्माण करा, कौशल्य विकसित करा, जेणेकरून भविष्य काळामध्ये ज्या काही तुम्हाला अडचणी येणार आहेत त्या अडचणीवर तुम्ही निश्चितपणे मात करू शकता असं मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला नमूद करू शकतो. यश, जिद्द, चिकाटी जर असेल तर जीवनामध्ये असाध्य असं काहीच नाही. सांगायला मला अतिशय आनंद वाटतोय, अभिमान पण वाटतोय की हा लोणकर माध्यमिक विद्यालयाचाच मी माझी विद्यार्थी आहे. 12वी पर्यंत माझं शिक्षण लोणकर माध्यमिक विद्यालयात झालेलं आहे आणि आज सकाळ सारख्या नामांकित वर्तमानपत्रामध्ये मी वरिष्ठ उपसंपादक पदावर कार्यरत आहे. हे मी स्वतःची पाठ थोपटून घेतोय अशातला भाग नाही. तर जिद्द चिकाटी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कुठलंही यश निश्चितपणे साध्य करू शकता. भविष्यकालीन वाटचालीसाठी तुम्हाला मी हार्दिक शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या कार्यक्रमाला मला आज या ठिकाणी सोमनाथ आप्पा शिंदेंनी आमंत्रित केलेलं आहे. त्याबद्दल आप्पांचाही मी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी संयोजकांनी मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली, त्यांचे मी ऋण व्यक्त करतोय. धन्यवाद. सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. आदरणीय व्यासपीठावरील सर्वच मंडळी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी मित्रांनो आणि माझे सर्व उपस्थित पत्रकार बंधूंनो, आज खरंच खूप आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सोमनाथ आप्पा शिंदे आणि आमच्या लाडक्या वहिनी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याला आम्हा सर्वांना आमंत्रित केलं. खरंच खूप आनंद वाटतो आपण की आपण माझे विद्यार्थी होत आहे म्हणतो शाळेचं आणि आज तुम्ही हे वाटत, कारण तुम्हाला परिस्थितीची जाण आहे, त्यातून तुम्ही घडले आहात, त्यातून खरंच काहीतरी बोध घेण्यासारखं आहे की आपणही समाजाला काहीतरी देणं लागतो आणि ह्यातूनच एक नवीन तारा उमटत असतो. आणि आज मी नवीन पाहिलं की आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राध्यापिका प्रिन्सिपल मॅडम यांनी खूप छान चेंजेस केले आहेत विद्यार्थ्यांमुळे. त्यांना जेवढीच्या ठिकाणी आज त्यांनी जॅकेट मुलींना प्रदान केलं. खरंच खूप छान वाटलं मॅडम. त्यांच्या सिक्युरिटीच्या याने त्यांच्या, कारण ओढणी सांभाळणं ही खूप मुश्किल बाब आहे. जसं जसं मुली तारुण्यात जातात त्यांना प्रायव्हसी मिळणं ही गरजेचं आहे. खूप छान वाटलं तुमचा चेंज बघून. असंच प्रगती शाळेत होत राहू. सर्व शिक्षक शिक्षिका खूप छान व्यास घेतात मुलं घडण्यासाठी. खरंच खूप आनंद वाटला आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपणचं अभिनंदन करते. आपणच्या पुढे राजकीय आणि सामाजिक कार्यात शुभेच्छा देते आणि थांबते. थँक्यू सो मच. आपण हा जो कार्यक्रम घेत आहोत, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं जात आहे. खरं तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हे जे पुणे जिल्हा शिक्षण मंडळ आहे, हे एक नावाजलेली ही एक संस्था आहे आणि या संस्थेची लोणकर माध्यमिक विद्यालय एक आपल्या या पंचक्रोशीतील अतिशय नावाजलेली अशी ही शाळा आहे. या शाळेमधून उत्तम विद्यार्थी बाहेर पडत असतात, चांगली प्रगती करून बाहेर पडत असतात. त्यामुळे हे नेहमीच सर्व या लोकांना शाळेसाठी
काहीतरी करावं, विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं असं वाटत असते आणि कुठल्या तरी मार्गाने शाळेसाठी नेहमीच काहीतरी देण्याची दानत गावातले हे सर्व प्रतिष्ठित लोक करत असतात. आपली तसं पाहिलं तर शाळेची भूक खूप मोठी आहे आणि ही भूक मिटवण्याचं काम आपण करत असता. आपण जो हा आज कार्यक्रम घेतलेला आहे, आपण सर्व इथं उपस्थित राहिला, मी विद्यालयाच्या वतीने मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करते. नेहमीच म्हणतात की मदतीचा हात द्यावा, फुल नाही फुलाची पाकळी द्यावी, परंतु मी आज असं म्हणेन की आपण पाकळी नाही, आमच्या विद्यार्थ्यांना हे साहित्य देऊन पूर्ण फुलच दिलेलं आहे आणि मला खात्री आहे हे जे आपण फूल दिलेलं आहे तर या फुलाचा जो सुगंध आहे, प्रगतीरूपी सुगंध आमचे विद्यार्थी नक्कीच पसरवतील अशी मला खात्री आहे. आपण जे देत आहात ते खरं तर खूप मोठे ऋण आहे आणि मी ऋण व्यक्त करते आणि ऋणात राहू इच्छिते, कारण समाजामध्ये आज ही प्रवृत्ती नाही मुलांसाठी काहीतरी करण्याची, परंतु आपली ही फार मोठी मनाची प्रवृत्ती बघितल्यानंतर मला सुद्धा शब्द सुचत नाही आहे. आज हे सर्व साहित्य बघितल्यानंतर मनापासून आनंद होत आहे की तळागाळातली मुलं आज खऱ्या अर्थाने हे सगळं मिळाल्यानंतर नक्कीच स्वतःची प्रगती करतील, शैक्षणिक प्रगती करतील अशी मला खात्री आहे. कारण अनेक विद्यार्थी असे आहेत की घरामध्ये तर त्यांना चप्पल सुद्धा नसते आणि तसं पाहिलं तर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं ब्रीदच आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय. सर्व तळागाळातल्या विद्यार्थ्यांना इथं आपण प्रवेश देत असतो आणि आम्ही पालकांना सांगतो आधी प्रवेश घ्या, त्यानंतर बघू तुमची फी काय असेल किंवा तुमचं काही साहित्य असेल, युनिफॉर्म असेल, त्यासाठी आम्ही नक्कीच कुठेतरी मदत करू. कारण हे आम्ही जेव्हा प्रवेशाच्या वेळी बोलतो ते निवड आपल्या मदतीने बोलत असतो, आपण दिलेल्या शब्दांनी बोलत असतो. म्हणून आज एवढ्या संख्येने आजूबाजूला एवढ्या मोठ्या मोठ्या शाळा असताना देखील 2000 विद्यार्थी या शाखेमध्ये शिकत आहेत. 5वी पासून ते 12वी पर्यंत 2000चा आकडा आपला आपण पार पाडत असतो, कारण आपण नेहमीच आम्हाला मदतीचा हात देत असता आणि म्हणूनच तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही ही शाळा चालवण्याचं काम करत असतो. साहेब, ही शाळा आपली आहे आणि आम्ही नाममात्र आहोत. आपल्या शाळेवरती अतिशय प्रेम आहे, असंच प्रेम आमच्या शाळेवरती आमच्या विद्यार्थ्यांवरती राहो अशी मी सरस्वती चरणी प्रार्थना करते. आणि खरंच आज हा एवढा मोठा सोहळा आपण घेत आहात तर मी परत आपणा सर्वांना विशेष करून आदरणीय सोमनाथ दादा शिंदेंना आणि प्रशांत दादा, आपण आज इथे उपस्थित राहिलात आणि आपण येता म्हणजे खरंच एक ऊर्जा, एक प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि ही प्रेरणा देण्याचं काम आपण नेहमी करता. मी आपल्याला इथे धन्यवाद देते आणि नक्कीच आपण जे देत आहात त्यापासून प्रेरणा घेऊन इतरही नक्कीच आम्हाला असा मदतीचा हात देतील अशी मी अपेक्षा करते आणि माझी मुलं नेहमीच प्रगती करतील, मुंढवा गाव, केशवनगर आणि परिसराचं नाव मोठं करतील अशी आपल्याला ग्वाही देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कामगार सेलचे पदाधिकारी, आमचे रिलेटिव्ह, सहकारी मित्र सोमनाथप्पा शिंदे, ललितताई शिंदे, या महाविद्यालयाच्या प्राचार्य शिंदे मॅडम, आमचे सहकारी दिलीप ठाकूर साहेब, बडबे सर, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवलेले प्रशांत दादा जगताप, तसेच अध्यापक वृंद, या सर्वांना
संबोधित करताना मला विशेष आनंद वाटतो की कारण आमचे सहकारी मित्र सोमनाथ शिंदे गेली 15 वर्ष हा कार्यक्रम सातत्याने राबवत आहेत. त्यामध्ये कुठलाही खंड न पडता आपल्या समाजाचे उतराई व्हावं ह्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे. तसंच शिंदे मॅडमनी सांगितलं, देता देता देत जावे घेणाऱ्याचे हात घ्यावे, देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याचे हात. त्याप्रमाणे सोमनाथ अप्पांनी देणाऱ्यांचे हात घेतले आणि ते हात वाढवत आपल्या विद्यार्थी मित्रांना ते मदत करतात. नुसतं विद्यार्थी मित्रांना नाही तर सामाजिक बांधिलकी जपत त्यांची समाजसेवा ही कंटिन्यू चालू असते. मी माझ्याच तुम्हाला स्वतःची परिस्थिती जाणीव करून देतो, कारण मी सुद्धा फार परिस्थितीने आलेलो आहे, गरीब परिस्थितीने आलेलो आहे. माझं 1ली ते 7वीचं शिक्षण राजाजी शाहू महाराज प्राथमिक विद्यालयामध्ये झालं. 8वी ते 10वी लोणकर शाळेमध्ये झाले. या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे आणि सांगताना मला विशेष आनंद वाटतो की 1983 साली या शाळेमध्ये मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो होतो. तुम्हाला यासाठी सांगतो की तुम्हाला हे प्रोत्साहन मिळावं की मी इतके गरीब परिस्थितीत आलो होतो की ज्यामध्ये तुझ्याताईंनी 10 खोलीमध्ये भाड्याने राहत होतो. 1972च्या दुष्काळामध्ये मी गाव सोडलेलं होतं आणि त्यानंतर शिक्षणाने आपल्यामध्ये किती बदल होतो हे तुम्हाला मला प्रकाशाने जाणवायचं आणि ते सोमनाथ अप्पा आपलं काम करतायत की तुम्हाला प्रोत्साहन देत आहेत. तर त्यानंतर जे शिक्षण मी केलं, मला 10वीमध्ये आल्यानंतर आमचे आधारस्तंभ म्हणून म्हटले जातील मुंबईगावचे माजी नगरसेवक तायप्पा भंडारी, कैलास मामा कोबरे, जयसिंगजी ससाणे ह्या व्यक्तींनी मला आयुष्यामध्ये फार मोठं प्रोत्साहन दिलं. त्याच्यामुळं शिक्षण पूर्ण केलं, इंजिनिअरिंगची डिग्री केली आणि त्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायामध्ये काही चांगल्या पैकी मी आता स्थिर सावर आहे. माझा मुलगाही माझ्याबरोबर असतो. अशा प्रकारे माझ्या नवीन करायची कैलास बाबा कोबरेंच्या शेतीमध्ये आई वॉचमॅन होते म्हणून आणि मामांनी प्रोत्साहन मिळून मला गेल्या 4 वर्षापूर्वी पुणे कॅन्टोन्मेंट बँकेवर जो रिझर्व्ह बँकेचा नियम आला होता बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, त्याच्यावर मला त्यांनी घेतलं आणि नंतर मला खास निवडणुकीची संधी दिली त्यांनी आणि त्यामध्ये चांगल्या मतांनी मी सुद्धा निवडून आलो आणि पुन्हा बँकेचा संचालक झालो. तर मित्रांनो, हे तुम्हाला एवढ्यासाठी सांगायचंय की हा बदल आपल्या शिक्षणामुळे होतो. अडाणी माणसाला कोणीही तुम्हाला वर घेणार नाहीये. त्यासाठी तुम्ही आपल्या शिक्षणामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मार्क मिळवून देशासाठी काहीतरी वेगळं करायचंय आणि देशाचे एक नागरिक, उच्च नागरिक, जसं प्रशांत जगतापांनी सांगितलं की IPS अधिकारी असतील, मोठमोठे अधिकारी असतील, हे शिक्षणाने तयार होतात. जसं बिहार राज्यात आपल्या निम्म्याच्या वर त्यांनी पर्सेंटेज मिळवलेले आहेत, जास्त जागा मिळवलेल्या आहेत. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ते करायला काय हरकत नाहीये. त्याचं ते पहिल्यापासून शिक्षण घेतात, वेगवेगळे कोचिंग क्लास लावतात आणि त्याप्रमाणे आपण करून आपलं प्रगती साधावी एवढंच तुम्हाला सांगतो. आणि आज मला संयोजकांनी बोलण्याची संधी दिली, सोमनाथ अप्पा यांचे आभार मानतो. आज या ठिकाणी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय वाटप, साहित्य वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे. कार्यक्रमाला उपस्थित व या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री सोमनाथ अप्पा शिंदे, माझे मार्गदर्शक तथा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तथा त्याचबरोबर राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनचे प्रदेश उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ.
आज गेली 15 वर्ष झालेलं आहे की समाजाला देणं लागतं म्हणून व आपण या शाळेचे विद्यार्थी आहोत, माजी विद्यार्थी आहोत, या आस्थेतून या विचारातून गेली 15 वर्षांनंतर सोमनाथ आप्पा या ठिकाणी गरजू शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा एक कार्यक्रम निरंतर चालू ठेवला. संघटनेच्या वतीने, आदरणीय व्यासपीठाच्या वतीने त्यांचे मी आभार मानतो. बालमित्रांनो, गेली अनेक वर्ष हे करत असताना काही लोक ठराविक काळापुरतं करतात आणि ते घेतलेलं व्रत विसरून जातात. तर खरंच कौतुकास्पद आहे की आपण हे जे सामाजिक कार्य चालू केलेलं आहे या कुठल्याही स्वतःसाठी काही आपल्याला काहीतरी यातून फायदा करून घ्यायचा या विचारानं न करता खरोखर एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम 15 वर्ष निरंतर ठेवला. त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. आणि महत्वाचा हा विषय की करायचं का. आता आपण प्रत्येक अशा कार्यक्रमात एक कायम मन ऐकत असतो, देणाऱ्यांना देत जावं आणि देणाऱ्याचे हाल घेत जावं. तर सांगायचं तात्पर्य काय की देणाऱ्या कधीतरी थकतो किंवा त्या कार्यक्रमाची ओढ किंवा त्या विषयाची ओढ कमी होत जाते. परंतु आज 15 वर्ष आपण निरंतर करतात, यात कुठला स्वार्थ नाही, काही नाही. आज छोटासा कार्यक्रम केला जातो. होतं कार्यक्रम असतो 25 रुपयाचा आणि त्याची जाहिरातबाजी असते 100 रुपयाची. तर आपणचा हाच स्वभाव आहे की कमीत कमी जाहिरातबाजी, अगदी बारीक विचार करणार की हे गरजेचं आहे का, पुष्पगुच्छ हे याच्यावरती किती खर्च करायचा. तर जास्तीत जास्त खर्च विद्यार्थ्यांच्या शालेय ज्या गरजा आहेत त्याच्यावरती कसा फोकस करता येईल, त्याला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल हा कायम तो विचार करत असतो. तर यातून जी विद्यार्थ्यांना संधी आहे, काही वेळेस काय होतं, आज इथं पुढे सुगीचे दिवस आहेत, परंतु अनेक विद्यार्थ्यांना जे दैनंदिन साहित्य असतं किंवा वह्या असतील, गणवेश असेल, याला अडचणी येत असतात. तर वडिलांच्या जागी माणूस आपल्यासाठी उभा राहतो याची जाण ठेवून विद्यार्थ्यांनी तसा प्रतिसाद देऊन तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी व्हावं याकरता उपक्रम घेतलेला त्यांनी हे आपण लक्षात ठेवावं, त्याचं चीज करावं. आज आपण समाज माध्यमामध्ये माय मराठी करता जो वाद चालू आहे तो पण पाहतोय. आज आपण विद्यार्थी म्हणून मराठीचं जेवढं जास्तीत जास्त एक प्रकारे पूजा म्हणता येईल या हिंदी भाषेची, त्याकरता जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपण त्या भाषेत आपली प्रगल्भता, आपली माय मराठी मातृभाषा आहे त्याला आपण कसं प्रगल्भ व्हावं हा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज महाराष्ट्राला काय झालेलं आहे की अचानकपणे पहिलीपासून हिंदीचा एक सक्ती विद्यार्थ्यांवरती केली जात होती. तर मराठी आणि हिंदी यात उका काना मात्रा हे पहिलीच्या विद्यार्थ्याला हा तेवढ्या लवकर फरक कसा जाणवेल हे निर्णय घेणाऱ्यांनी हे कधी लक्षात घेतलं नाही. तर हा जो लढा आहे हा आपण तुम्ही ह्या बालवयाच्या जरी असल्या तरी तुम्ही दैनिकामध्ये, टीव्हीमध्ये सगळीकडे पाहताय. आणि आजकाल सोशल मीडियामुळे अवेअरनेस बरंच आहे. आज बरेच जण विद्यार्थी आपल्या सोशल मीडियावर इकडून तिकडून युट्यूब येते बघत असतात. तर तुम्हालाही जाणीव आहे आज काय चाललेलं आहे. तर या सर्वांची जाण ठेवून मराठी भाषेचंही तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे, त्याचबरोबर इंग्रजी भाषेलाही तेवढंच महत्त्व देऊन ते आपल्या कमाईचं साधन समजून त्यात पण आपण प्रगल्भता वाढवली पाहिजे असं मला वाटतं. तरी पुन्हा एकदा 15 वर्ष आणि मला खात्री आहे 25 वर्षही आपण निश्चित या ठिकाणी साजरा करू याची मला खात्री आहे की हा कार्यक्रम 25 वर्ष आपण निरंतर ठेवतो. तो 25वे वर्ष साजरा करायला निश्चित आपण या ठिकाणी सर्व उपस्थित आहोत. कदाचित तेव्हा तुम्ही माझे विद्यार्थी म्हणून तुमचंही काही शाळेला देणं लागतं म्हणून तुम्ही त्यावेळेला उपस्थित असाल. त्या ठिकाणी आपण केलेल्या कार्यक्रमाचं पुन्हा एकदा कौतुक करतो, आभार मानतो. या ठिकाणी मला 2 शब्द बोलायला संधी मिळाली. धन्यवाद. आज या ठिकाणी सालाबादप्रमाणे राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन
आणि राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने लोणकर माध्यमिक विद्यालयातील आपल्या या मुलगा केशवनगर परिसरातील गरजू आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच शालेय साहित्यांची अत्यंत आवश्यकता अशा 50 विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी आवर्जून उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी महापौर प्रशांत दादा जगताप, या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका पूजाताई कोगरे, संदीपदादा कोगरे, समीर कोगरे, युनिक प्रॉपर्टीचे आमचे सहकारी राजूशेठ अग्रवाल, ठाकूर डेव्हलपरचे आमचे सहकारी दिलीपशेठ ठाकूर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे सकाळ पेपरचे वरिष्ठ संपादक संजय नवले, या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष जयनी बर्दे, पुणे शहर कामगार सेलचे शहर अध्यक्ष नितीन पाटील, या कार्यक्रमाला आवर्जून असणारे आमचे पुणे कॅन्टोन्मेंट बँकेचे संचालक अनिल आपनाळे, शिवसेनेचे पदाधिकारी सोमनाथ गायकवाड, या भागातील सर्व मान्यवर, आमच्या संघटनेचे काम करणारे नितीन तांबे, बाबा घोडक, या भागातील आमच्या पक्षाचे काम करणारे पदाधिकारी श्रद्धा जाधव, बेलफुंगचे आमचे युनियन लीडर, बेलफुंग कंपनीचे युनियन लीडर सचिन कलांडे, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी मित्र आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, या लोणकर माध्यमिक शाळेतील सगळे शिक्षक वृंद आणि कर्मचारी, यावर्षी सालबद्धप्रमाणे या शालेय साहित्य वाटपाचा 15 वर्ष आहे. ज्यावेळेस शाळा आपली जुनी शाळा होती त्यावेळेपासून हा आपण कार्यक्रम दरवर्षी आपल्या भागातील खरंच गरजू आणि गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून त्या शिक्षणापासून ते वंचित नाही राहिले पाहिजे, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं पाहिजे या अपेक्षेने, या हेतूने राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या वतीने आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम आपल्या या शाळेत राबवताना मला अत्यंत आनंद होत असतो. कारण ज्यावेळेस पहिला कार्यक्रम घेतला, आपली शाळा जुनी शाळा होती, प्रयोगशाळेच्या वरती फार अंधारात पहिला कार्यक्रम आपल्या शाळेचा झाला. त्या प्रयोगशाळेत आपले 100-200 विद्यार्थी बसत नव्हते. अशा वेळेस आपण हा कार्यक्रम चालू केला आणि हा कार्यक्रम आज 2025 15 वर्ष अविरतपणे लॉकडाऊन सोडलं तर हा चालू आहे. या कार्यक्रमात हा हेतू आहे की आपल्या भागातील सर्व शिक्षण घेणारे किंवा विद्यार्थ्यांना शिकवणारे मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्व कुटुंब असतात, या कुटुंबाला आपण बघत आलेलो असतो. काही वेळेस 40 जून शाळा चालू होते, जूनच्या वेळेस, आणि त्यावेळेस भरपूर प्रमाणात इतर गोष्टी तर कुटुंबावर आर्थिक ताण असतो. मुलांच्या शाळा कॉलेजच्या वह्या पुस्तकं, त्यांच्या शूज कपडा, ह्या ज्या आर्थिक गोष्टी असतात त्या आर्थिक गोष्टीतून सर्व पालकांना जावं लागत असतं. हा विषय हा हेतू मनात धरून आपण दरवर्षी आमच्या संघटनेच्या माध्यमातून 50 विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचं सर्व शालेय साहित्य, संपूर्ण शालेय साहित्य आम्ही आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने दरवर्षी करत असतो. या करत असताना कोणताही बळीराजापणा आम्हाला न करता आमच्या मार्गदर्शक आधारस्तंभ या देशाचे माजी कृषी मंत्री, संरक्षण मंत्री आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारानुसार, धोरणानुसार 20% राजकारण आणि 80% समाजकारण हा विषय धरून आम्ही आपल्या समोर प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात जे काम असेल त्यावेळेस आम्ही येत असतो. हे करत असताना संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते शशिकांत शिंदे साहेबांच्या विचारानुसार आणि ते करत असलेल्या कामगारांच्या संपूर्ण उन्नती, कामगारांची ज्यावेळेस होते ती उन्नती होत असताना कामगारांच्या कुटुंबाची, कामगारांच्या मुलांची सर्वांगीण उन्नती झाली पाहिजे हे धोरण आम्ही पूर्वीपासून राबवत आलो. हे राबवत असताना आपल्या सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या साथीने आज या 15 वर्ष
या कार्यक्रम आम्ही करत असतो. हे करत असताना शाहू फुले आंबेडकरांचे विचार, त्यांचे विचार, आचार, संस्कार आमच्या सर्वांच्या आचरणात आम्ही आणत असतो. हे करत असताना शाहू फुलेंनी किंवा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या पद्धतीने शिक्षण सर्वांना सक्तीचे केले, स्त्री शिक्षणाचा पाया घातला, बहुजनांची पोरं शिकली पाहिजे, मोठे झाले पाहिजे या पद्धतीने काम केलं. तेच काम पुढे जाऊन महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या पुण्यात चालू केलं. मुलींची पहिली शाळा काढली. त्यानंतर त्यांच्या पावलं टाकून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला आणि या संपूर्ण महाराष्ट्राला ज्या पद्धतीने शिक्षणाची महत्त्व सांगितली, कारण संपूर्ण देशात जर उच्च शिक्षित कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या पद्धतीने त्यांनी शिकाल तर शिकाल, वाचाल तर वाचाल अशा पद्धतीने आपल्या सर्वांना सांगितलं. आणि या शिक्षणाची गंगा आपल्या बहुजन समाजाच्या तळागाळातील विद्यार्थ्यांच्या समोर आणून देणारे रयत शिक्षण संस्था झाली, पुणे जिल्हा शिक्षण संस्था झाली. रयत शिक्षण संस्था पूर्ण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना पार पहिलीपासून तर पार कॉलेज, इंजिनियर, डिग्रीपर्यंत सर्व शिक्षण आज या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून देत आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आहेत. यांच्या विचारांचे पायक आम्ही सर्वजण आपल्या सर्वांच्या मदतीने माध्यमातून आम्ही आज या कार्यक्रमात इथे संपन्न होत असताना, या कार्यक्रमात करत असताना पुणे जिल्हा शिक्षण संस्थे, या पुणे जिल्ह्यातली शिक्षण संस्था नावाजली संस्था, या शिक्षण संस्थेत माझं शिक्षण झालं. आणि या आनंद यासाठी होतो की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना, त्या शाळेच्या शिक्षकांना, कर्मचारी वृंदांना माझ्याकडून काहीतरी पूर्ण फुलाची पाकळी माझ्याकडून येत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणातील अडचण दूर होत आहे याचे मला खरोखरच खूप अभिमान वाटतो. आणि या कार्यात, या संघटनेच्या माध्यमातून करत असणाऱ्या कार्यात मला संघटनेचे सर्व पदाधिकारी, आमचे सर्व मित्रमंडळ यांच्या मदतीने एक मी 15 वर्ष झाले हा कार्यक्रम सतत राबवत असतो. इथून पुढे हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या सोबतीने पुढे चालत राहील. आणि ज्या ज्या वेळेस या शाळेला, त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या काही अडचणी असतील त्यावेळेस त्यांची आम्हाला काही मदत असेल तर आम्ही ती सर्वतोपरी करू अशी मी या प्रसंगी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.